दरम्यान उरीमध्ये नायब राज्यपाल पोहोचलेले आहेत। या सगळ्याबाबतचा आपण ग्राउंड झिरो रिपोर्ट पाहूया गणेश ठाकूरकडून। आपण पाहू शकतो इथे ज्या काल रात्री पाकिस्तानची शेलिंग झाली होती त्या हेवी शेलिंग मध्ये इथं अशा दुकानांना मोठं नुकसान झालं। एक शेल इथे येऊन पडलं होतं आणि या शेलमुळे इथं कशा प्रकारचं नुकसान झालं आपण पाहताय। एक दुकान पूर्णतः क्षतिग्रस्त झालेलं आहे। अशाच प्रकारे कमलकोट उरीच्या वेगळ्या सेक्टर्समध्ये इथे शेलिंग झालेली होती आणि या शेलिंगमध्ये पूर्ण नुकसान झालं। हा सिव्हिलियन एरिया आहे, त्यावेळेला कोणी इथं नव्हतं म्हणून जीवितहानी किंवा कोणालाही व्यक्तीला यामध्ये नुकसान झालं नाही। पण दुकानाची परिस्थिती पहा कशा प्रकारे ह्या शेल्समुळे सगळं बर्बाद झालंय। इथली सगळी व्यवस्था आपण पाहू शकतो। इथं आता सिक्युरिटी फोर्सेसनं कंट्रोल घेतलेला आहे। एलजीची मूव्हमेंट आहे, कमांडोज इथं आहेत आणि या आत परिसरामध्ये जर पाहिलं तर इथं मोठ्या संख्येनं नुकसान झालेलं आहे। पुढच्या कमलकोट सेक्टरमध्ये ही शेलिंग काल केली गेली होती, आर्टिलरी फायर्स केले गेले होते आणि यामुळं उरी सेक्टरमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे, तणावाचं वातावरण आहे आणि पाऊसही पडतोय। काल 8 तासाची शेलिंग म्हणजे काय असतं इथल्या लोकांना मी जेव्हा विचारलं तर ते म्हणाले कोणालाच वाटलं नव्हतं की यामध्ये ते वाचू शकतील, कारण इतके जोरदार बॉम्ब म्हणा किंवा आर्टिलरी फायरिंग होत होती। ह्या डोंगराच्या मागे जर आपण पाहिलं तर तिथं पाकिस्तानचा मुझफ्फराबादचं सेक्टर सुरू होतं, जे पीओके आपण म्हणतो, पीओजेके। तिथून कमलकोट आणि सियालकोट बलकोट ह्या सेक्टरमध्ये फायरिंग केली जाते। म्हणून काल सुरुवातीला फायरिंग झाली ती हाजीपीर सेक्टरमधून झाली आणि नंतर जी फायरिंग झाली ती कमलकोट सेक्टरमध्ये त्या पोस्टमधून झाली, ज्याला पांडो पोस्ट म्हणतात। ते पांडो पोस्ट पाकिस्तानच्या अखत्यारीत येतं। तिथून कमलकोटमध्ये काही घरांना नुकसान झालंय, पण सर्वात मोठं नुकसान ह्या दुकानांना इथं झालं होतं। जे इथली लोक आहेत ते लहान मुलांना, महिलांना, जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना इथून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे किंवा सरकार त्यांची मदत करते। पण प्रामुख्याने आता उरीमध्ये जोरदार वातावरण, जोरदार शेलिंगमुळे भीतीचं वातावरण आहे आणि आता पॅरामिलिटरी फोर्सेस आणि आर्म फोर्सेसने आपला या भागाचा ताबा तर घेतलेलाच आहे, पण प्रामुख्यानं आज रात्री पुन्हा इथं शेलिंग होऊ शकते आणि यासाठी आपली तयारीही पूर्ण आपण करतोय। तेव्हा उरीमधला हा ग्राउंड